एस के कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण केळ्याचे काप बनवूया। आता माझ्याकडे 3 केळे आहेत, कच्ची आहेत। आता आपण हे सोलून घेऊया। खराब नाही आहे, याचे साल निघून गेले। वरचा पार्ट सगळा काढून टाकूया। मी याची रेसिपी शेअर नाही केली आहे तुम्हाला, पहिल्यांदा टाकते मी। हे बघा, असे काढून घेतले मी वरची साल। आता याचे आपल्याला 4 तुकडे करायचे आहेत। मिरच्या कशा तळतो आपण त्या हिशोबाने करते मी। हे बघा, आता हे कापला मी चांगले धुवून घेतले आहेत आणि काप करून घेतले। पाणी सगळं काढून टाकलंय, पाणी नाही आहे काय। आता याच्यात आता आपण मीठ घालूया सगळ्यात पहिले, नाहीतर काळे पडतील। चवीप्रमाणे टाकूया। चांगलं काढून घेऊया, सगळ्याला मीठ करून घेऊया। मीठ लागलं पाहिजे। आता याच्यात आपण मसाला घालूया। सगळ्यात पहिले मी चाट मसाला घालते। चमचेने दाखवते मी तुम्हाला। आंबट आणि गोड छान लागणार ते खायला। अर्धा टीस्पून टाकते। काळी मिरी घालते अर्धा टीस्पून। इथून आहे ना खड्डा आहे, पण पडत नाही पटकन, म्हणून खोलून टाकलाय। आता हा आपला घरचा मसाला आहे तो टाकते। थोडीशी हळद घालते, चिमूटभर धना पावडर टाकते अर्धा टीस्पून। थोडीशी लाल मिरची टाकते, जिरा पावडर टाकते, चिमूटभर गरम मसाला टाकते। आता हे असं थोडं कालवून घेऊया। हे बघा, छान असं कालवून झालंय। आता याला आपण 5 मिनिटं ठेवून देऊया। याचं बेटर बनवूया आपण। आता याच्यात आपण तांदळाचं पीठ घालूया 1 चमचा भरून। तांदळाच्या पिठाने काय होणार, खुशखुशीत बनणार चांगले। ते पण थोडेसे असे कालवून घेऊया। छान असं मिक्स करून घ्यायचं। बघा, आता मी याच्यात बेसन पीठ घेतलंय। आपण थोडीशी हळद घालूया आणि कालवून घेऊया। लागता पाणी टाकायचं, जास्त पातळ नाही करायचं आहे आपल्याला।
मला बेसन पीठ कमी वाटलं म्हणून मी टाकलं आहे थोडंसं. आणि थोडंसं मीठ घालूया पिठाच्या हिशोबानं. आपण याच्यात पण मीठ घेतलं आहे ना. थोडं थोडं पाणी टाकूया. माझी वांग्याची रेसिपी इतकी ट्रेंडिंग चालू आहे, त्याची ट्रेंडिंगमध्ये आहे. खूप व्ह्यूज पण येतात, सबस्क्रायबर पण खूप येतात आणि कमेंट पण छान छान कमेंट येत आहेत. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद माझी रेसिपीला एवढं प्यार करता म्हणून. पुढे पण असं सपोर्ट करत राहा. तुम्हाला मी तशीच रेसिपी छान छान दाखवत राहणार. तुम्ही सपोर्ट करा मला फक्त. हे बघा आपल्याला एवढं पातळ पाहिजे आहे. केळीच्या कापाला एकदम मस्त लागलं पाहिजे बेसन पीठ छान. आता आपण तळायला घेऊया. आता आपलं बेसन पीठ छान कालवून झालंय. तर आपल्याला एक एक पीस घेऊन कालवायचं आहे. त्याच्यात आपण मिरची बनवतो ना त्या हिशोबाने आपल्याला तळायचे आहे ते. हे बघा तेल आपलं तापलं आहे. आता हे बघा याच्यात मिक्स करून घेतलंय मी, पीठ लावून घेतलंय आणि आपण असं सोडूया याच्यात. जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे तळूया. गॅस जास्त फास्ट करायचा नाही, मीडियम गॅसमध्ये तळायचं आहे. 5 ते 7 मिनिटं लागतात तळायला. छान खुसखुशीत तळता येतात. थोडीशी कढई वाकडी बसली माझी. आता हे बघा आपले केळी तळून झाली आहेत. काढून घेऊया आपण. हा पेपर घेतलाय मी. आता दुसरे तसेच बनवून घेऊया. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये सांगा मला. आता दुसरा घाण पण आपला तयार झालाय, काढून घेऊया. छान असे खुसखुशीत झालेत एकदम. आता आजचे 2च राहिलेत, ते पण टाकून घेऊया. हे बघा आपले केळीची भजी तयार झाली आहे. गरम गरम खायचे छान लागतात. तुम्हाला आवडले असेल नक्की ट्राय करा तुम्ही पण. आणि माझी रेसिपीला असंच भरपूर प्यार द्या. थँक्यू.